बरं, दुसरीकडे तुमचा भाजप सोडलं तर रायगडामध्ये तुमच्या पक्षाच्या आमदारांमध्ये आणि तिथे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये अगदी विस्तवसुद्धा जात नाही. म्हणजे इतकी टोकाची आम्ही विधानं बघितली आहेत. औरंगजेब काय आणि काय काय, म्हणजे क्रिकेट मॅच काय, आणि आत्ताच नाही, यामध्ये आमदार शिंदे म्हणतात. साहेबांचं पण मत स्पष्ट आहे की सगळ्यांनीच, म्हणजे एन सी पीची लोकं असतील, आमची लोकं असतील, यांनी बोलताना काहीतरी संयम राखून बोललं पाहिजे. अनेक वेळा साहेबांनी सांगितलेलं आहे. पण रायगडची सिच्युएशनच वेगळी आहे. रायगडमध्ये जे काही गैरसमज झालेत हे बसून मिटवणं गरजेचं आहे. आमचे महेंद्र दळवी निवडून आलेले आहेत, महेंद्र थोरवे निवडून आलेले आहेत, भरत शेटगोगावले निवडून आलेले आहेत. त्यांच्या व्यथा काय मी जाहीरपणानं सांगू शकत नाही, पण ते बसून सोडवलं पाहिजे. आता त्याच्यापेक्षा पुढं मी तुम्हाला म्हणजे सांगतो, अशा पब्लिकली न सांगण्यासारख्या व्यथा आहेत का? नाही व्यथा काय असेल ना, खासदारकीच्या, आमदारकीच्या. आता हे सगळं वादाचं तुम्ही म्हणताय. मग असे तुम्ही काय म्हटलं, माझे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये एन सी पीनं नगरपालिकेला प्रत्येक ठिकाणी कॅन्डिडेट उभा केला आहे, नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट उभा केला आहे. मी कुठं तक्रार केली? ठीक आहे, त्यांची ताकद असेल, त्यांचा नेतृत्वाला स्वीकारण्याची लोकांची तयारी असेल, त्यांचा नगराध्यक्ष निवडून येईल. मी नाही तक्रार करत बसलो. मी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना देखील फोन लावला नाही आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना देखील फोन लावला प्रदेशाध्यक्षच आहेत ना तिथं मेन त्यांचे. नाही. पण शेवटी कधी तक्रार तेच करणार आहेत सगळे तिथे कोकणात पण तुमचे. कसं असतं की त्यांनी नाही ऐकलं तर राष्ट्रीय अध्यक्षांना फोन लावला जातो की प्रफुल्लभाईंना. अजिबात नाही.